मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शुभम त्याची कपडे बॅगमध्ये भरत असतो. त्याला कीर्तीला आणायला हैदराबादला जायचं असतं. त्याला कपाटात एक तिकीट सापडतं. त्याला आठवतं की मी कीर्तीला हैदराबादला जाताना बोललो होतो की 11 महिन्यांनी मी तुम्हाला पुन्हा न्यायला येईल, परंतु IPS अधिकारी बनूनच तुम्ही या घरी पुन्हा याल. तेव्हा त्याला जिजी अक्का आणि भिंगरी कीर्तीला जे बोलले होते तेही आठवत असतं की तू IPS झाली तर आमची मान अभिमानाने उंचावेल. त्यालाही आठवतं की कीर्तीने पोलिसांचा गणवेश घातला होता. त्यावेळी तो कीर्तीला बोलला होता की IPS अधिकारी कीर्ती जामखेडकर यांचा मला सार्थ अभिमान आहे. नंतर त्याने कीर्तीला शब्द दिलेला असतो की IPS ऑफिसर बनूनच शिर्डीमध्ये पुन्हा यायचं. भूतकाळातल्या गोष्टी आठवून शुभम खूप रडत असतो. तेवढ्यातच भाऊ तेथे येतात. शुभम लगेच ते तिकीट कपाटात ठेवतो. भाऊ शुभमजवळ जातात आणि त्याला विचारतात, बाळा मला खरं सांग, तू खुश नाही ना? तेव्हा शुभम मुद्दाम हसण्याचं नाटक करतो आणि भाऊंना सांगतो की घरी सर्वजण खुश आहेत, मी तरी कशाला नाराज होऊ. भाऊंना शुभमच्या मनातील खंत समजलेली असते. ते बोलतात, बाप होणार आहे याचा आनंद तुझ्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नाही. हे ऐकून मात्र शुभम रडू लागतो. तो भाऊंना बोलतो, भाऊ मला काहीच समजत नाही. मूल होणारे त्याचा आनंद साजरा करू की कीर्तीचं स्वप्न मोडतंय त्याचं दुःख व्यक्त करू. नियती पण माझ्याबरोबर असा खेळ खेळते. इतके प्रयत्न केल्यानंतर त्यांचं कुठे आता स्वप्न पूर्ण होणार होतं, परंतु आता त्यांना हैदराबादवरून ट्रेनिंग पूर्ण न करता इथे रिकाम्या हाताने यावं लागेल. तेव्हा तो भाऊंनाही जाणीव करून देतो की आपली कीर्ती आता IPS अधिकारी होणार नाही. हे ऐकून मात्र भाऊंनाही धक्का बसतो. शुभम स्वतःला दोष देतो आणि बोलतो, मी कीर्तींचं स्वप्न पूर्ण करू शकलो नाही. भाऊ त्याला समजवतात की कीर्ती आज तुझ्यामुळेच तेथे आहे. तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू खूप काही कष्ट केले आहे आणि तिच्या डोळ्यामध्ये तिचं स्वप्न पूर्ण करण्याची चमक होती. तिची चमक हरवू नये यासाठी तू प्रयत्न केलेस, कारण तिचं स्वप्न ते तुझं झालं होतं. तू खांद्याला खांदा लावून कीर्तीची साथ दिली होती. ज्या आईचा शब्द तू फुलासारखा झेलत होतास, त्याच विरोधात जाऊन तू घर सोडून गेला होता. हे तुला आठवतंय का शुभम? तू तुझ्या त्यागाची अशी किंमत करू नको, भाऊ शुभमला समजावत असतात. तेव्हा शुभम रडतच सांगतो, भाऊ मला आता हरल्यासारखं वाटतंय आणि खूप एकटं एकटं पण वाटत आहे. तेव्हा भाऊ शुभमला सांगतात, तुझा बाप तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तू मला काही पण सांग, मी ते करायला तयार आहे. परंतु आता तू फक्त कीर्तीचा विचार कर. ती एकटी तिकडे आहे. तिला आता सर्वात जास्त तुझी गरज आहे. आणि मला खात्री आहे ह्यावेळी सुद्धा तू कीर्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहशील. असं म्हणून भाऊ साईनाथांकडे कीर्ती आणि शुभमची जोडी कायम राहावी यासाठी प्रार्थना करतात. त्यावर शुभम भाऊंना पुन्हा कीर्तीच्या स्वप्नांची जाणीव करून देतो. तेव्हा शुभमच्या ह्या प्रश्नावर भाऊ उत्तर देतात, देवाने नक्कीच पुढे काहीतरी चांगलं वाढवून ठेवलं असेल म्हणून हे सर्व झालं. म्हणून शुभमला ते घट्ट मिठी मारतात. भाऊ आणि शुभम दोघेही खूप रडत असतात. इकडे कीर्तीही खूप नाराज असते. ती सामान पॅक करत असते तेव्हा तिला शुभमचं बोलणं आठवतं. शुभम बोलला होता, आता मागे फिरायचं नाही, IPS ऑफिसर बनूनच शिर्डीमध्ये यायचं. तर दुसरीकडे जिजी अक्का, शुभम आणि भाऊ गाडीतून कीर्तीला आणण्यासाठी चाललेले असतात. शुभम आणि भाऊ दोघेही खूप नाराज असतात. शुभमला आठवतं की कीर्तीने माझ्यासमोर स्वप्नांची कबुली दिली होती. इकडे कीर्तीही त्या ट्रॉफीजवळ येते. तिला आठवतं की जिजी अक्कांनी मला शब्द दिला होता की ही ट्रॉफी मिळवूनच शिर्डीमध्ये यायचं. तेव्हा तिला खूप वाईट वाटतं. दुसरीकडे जिजी अक्का खूप खुश असतात. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज वेगळंच असतं. तेव्हा त्या शुभमकडे पाहतात तर शुभम खूप नाराज असतो. शुभमला आठवतं की मी कीर्तीला शब्द दिला होता, तुम्हाला IPS ऑफिसर बनण्यासाठी मी पूर्णपणे मदत करणार. तर इकडे कीर्ती मैदानावर येते. तेव्हा ती तेथे पाहते तर सर्व ट्रेनिंग ऑफिसर प्रॅक्टिस करत असतात. तिला त्यांच्याकडे पाहून खूप वाईट वाटत असतं. दुसरीकडे शुभमला कीर्तीच्या सर्व गोष्टी आठवत असतात की त्याने कशा प्रकारे कीर्तीला सपोर्ट केला होता. कीर्ती इंटरव्ह्यूमध्ये पास झाली होती तेव्हा त्या दोघांनाही खूप आनंद झाला होता तेही आठवत असतं. त्या आठवणी काढून शुभम खूप रडत असतो.
इकडे कीर्ती तिचे डॉक्युमेंट्स सबमिट करते. तेथे ट्रेनी ऑफिसर प्रॅक्टिस करत असतात. त्यांच्याकडे पाहून तिला अचानक खूप रडू येतं, कारण तिला ट्रेनिंग पूर्ण करता येणार नसतं. तर दुसरीकडे जिजा अक्का रिक्षावाल्याला बोलतात की रिक्षा थांबवा. तेव्हा भाऊ बोलतात, तू पर्समध्ये काय शोधत आहेस? माझ्या गोळ्या का? मी त्या माझ्या सर्व गोळ्या घेतल्या आहेत. त्यावेळी जिजा अक्का सांगतात, तुमच्या गोळ्या नाही, कीर्तीला तिकडे मळमळत असेल म्हणूनच मी तिच्यासाठी गोळ्या घेतल्या होत्या. त्यावेळी भाऊ जिजा अक्कांना बोलतात की आता तू आहे म्हटल्यावर कीर्तीला गरोदरपणात आणि बाळंतपणात काहीच काळजी घेण्याची गरज नाही. तिची सर्व काळजी तर तूच घेणार. तेव्हा जिजा अक्का सांगतात, सोनाली आणि एमलीची त्यांच्या गरोदरपणात मी खूप काळजी घेतली होती. त्यांना काही लागलं तर त्यांचे आईबाबांकडे त्या जाऊ शकतात, परंतु कीर्तीला आईबाबा नाही, आता आपणच तिचे आईबाबा व्हायचं आणि तिची काळजी घ्यायची. मी तर आता कीर्ती इकडे शिर्डीत आली ना, तिला 1 सेकंदसुद्धा डोळ्यासमोर हलू देणार नाही. जिजा अक्कांचा एवढा उत्साह पाहून शुभम आणि भाऊंना टेन्शन येतं. तेव्हा भाऊ शुभमला बोलतात, शुभम माझ्या पोटात खूप कसं तरी व्हायला लागलं आहे, आपण सोडा घेऊयात का? तेव्हा शुभम पुढच्या दुकानात घेऊ असं सांगतो. तेव्हा ते पुढे जात असताना पोलीस महिला रिक्षा थांबवते, कारण ती दुसऱ्या बाईला रस्ता क्रॉस करण्यासाठी मदत करत असते. तेव्हा शुभम भाऊ आणि जिजा अक्कांना तिचा खूप अभिमान वाटतो. तर शुभम तिच्याकडे मागे वळून पाहत असतो. त्याला कीर्तीची सारखी आठवण येत असते. जिजा अक्कांनाही समजतं की शुभम खूप नाराज आहे. इकडे कीर्ती एकटीच रूममध्ये बसलेली असते. तेवढ्यातच रोमा तेथे येते. तिने कीर्ती आणि तिच्यासाठी कॉफी आणलेली असते. रोमा कीर्तीला बोलते, तू दुपारी मेसमध्ये जेवायला पण आली नाहीस, म्हणून तुझ्या आवडीची खास कॉफी मी घेऊन आले. असं म्हणून त्या दोघीही कॉफी पित असतात. रोमाला कीर्तीबद्दल खूप वाईट वाटत असतं. तेवढ्यातच कीर्तीचा गणवेश घेऊन एक माणूस येतं. कीर्ती त्या गणवेशाकडे पाहतच असते. रोमा त्या माणसाकडून तो गणवेश घेते आणि कीर्तीसमोर जाते. कीर्ती त्या गणवेशाकडे पाहत असते. तिला खूप वाईट वाटत असतं. रोमाला समजतं की कीर्तीचं लक्ष कशातच नाही. रोमा कीर्तीला प्रश्न करते, कीर्ती तू आई होणार आहेस, परंतु तू खुश आहे ना? तेव्हा कीर्ती नाईलाजाने हो बोलते. रोमाला समजतं की कीर्ती नाराज आहे. तेव्हा ती कीर्तीला बोलते, तुझ्याकडे पाहून वाटत नाही की तू खुश आहेस. तेव्हा कीर्तीच्या डोळ्यात लगेच पाणी येतं. रोमा बोलते, मला माहीत आहे तू खुश नाही, कारण तुझे डोळे वेगळेच काहीतरी सांगत आहे. तेवढ्यातच राहुलही तेथे येतो. तर रोमा कीर्तीला बोलते, तू माझ्याबरोबर काहीही शेअर करू शकते. तू तुझ्या मनात काय चाललं आहे ते मला सांग. राहुलही कीर्तीला बोलतो, फ्रेंड्स फक्त काय कॉफी शेअर करायला असतात का? तर रोमा कीर्तीला बोलते की आई होणं ही कुठल्याही बाईसाठी एक खूप चांगली गोष्ट असते आणि आनंदाची बातमी असते, परंतु तुझ्या बाबतीत हा टाईम चुकला आहे. तेव्हा कीर्ती बोलते, माझ्या मनाचा पूर्ण गोंधळ उडाला आहे. मी आई होणार म्हणून खुश आहेसच, पण आई होण्यासाठी मी मेंटली प्रिपेअर नव्हते. मी आता कुठे प्रवास सुरू केला होता, परंतु आता मला हा प्रवास इथेच थांबवावा लागेल. ती रडतच रोमा आणि राहुलला सांगते, एकीकडे मला देवाने खूप मोठं दान दिलं आहे आणि दुसरीकडे रिकाम्या हाताने मला पुन्हा आता शिर्डीत जावं लागणार. त्यावेळी राहुल बोलतो, तुला जर ही प्रेग्नेन्सी नको असेल तर तुझ्याकडे एक सोल्युशन आहे. तेव्हा कीर्ती त्याला विचारते, कसलं सोल्युशन? तेव्हा राहुल सांगतो की तू अबॉर्शन करून टाक. तेव्हा कीर्ती विचार करत राहते. तिला खूप वाईट वाटतं. तर रोमा राहुलवर चिडते आणि तू किती सहज बोलला की अबॉर्शन करून टाक, परंतु एका बाईसाठी हे एवढं शक्य नसतं. हा काय पोरखेळ नाही, तू कीर्तीला दुखावत आहेस, असं म्हणून ती त्याच्यावर खूप चिडते. राहुल बोलतो, मी कीर्तीला हर्ट करत नाही, मी तिला समजून सांगतोय की आता तिची ही परिस्थिती हँडल करण्याची सिच्युएशनच नाही, कारण आता कीर्तीच्या प्रायोरिटी खूप वेगळ्या आहेत. इमोशनली विचार करून तिला चालणार नाही. तेव्हा रोमा राहुलवर अजून चिडते आणि बोलते, तू म्हणतोस तेवढ्या ह्या गोष्टी सोप्या नाही. इथे एक लहान बाळाचा प्रश्न आहे, कारण हे बाळ शुभम आणि कीर्तीचं आहे. राहुल, ही गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा राहुल पुन्हा जाणीव करून देतो, परंतु हे बाळ जन्माला आलं तर कीर्तीच्या मनात आयुष्यभर ही सल राहील की मी माझं स्वप्न कधीच पूर्ण करू शकले नाही. तेव्हा तो रोमालाही जाणीव करून देतो की अबॉर्शन करणे हा एक गुन्हा नाही,
कधी आईचा जीव वाचवण्यासाठी बाळाचा जीव धोक्यात घालावाच लागतो. इथे कीर्तीचा जीव नाही, पण तिचं स्वप्न अधुरं राहणार आहे. आता कीर्तीनेच तो डिसिजन घ्यायचा आहे की नक्की काय करायचं. तेव्हा राहुलच्या ह्या बोलण्यावर मात्र कीर्ती विचार करत राहते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये जिजाक्का भाऊ आणि शुभम कीर्तीला घेण्यासाठी येणार आहेत. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.